नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CTET एक्झाम 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मराठी विषयाची जी संभाव्य उत्तरपत्रिका आहे ती आपण या ठिकाणी बघत आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षा CTET परीक्षा असेल किंवा टेट परीक्षा असेल, टेट परीक्षा या संदर्भाची जी काही माहिती असेल तुम्हाला मिळत जाईल. तर कालचा पहिला जो परीक्षेचा जो पहिला पॅराग्राफ होता त्याचा जो उत्तर होतं, घर म्हणजे एक माणसाचं कुटुंबच प्रतिबिंब, या उत्तराचे आपण डायरेक्ट आता प्रश्नांकडे बघू. माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो, तर सगळ्यात महत्त्वाचं घरामुळे प्राप्त होतं. माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे त्याचा खरा चेहरा जगासमोर येतो, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर पशुपक्षी हे अन्नाच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात. अधोरेखित शब्द, आता या ठिकाणी हा जो आणि हा शब्द आलेला आहे हा थोडासा तिरका आलेला आहे, तर त्यामुळे आपण असं समजू शकतो की हा अधोरेखित शब्द आहे आणि तो उभयान्वयी दोन वाक्य जोडतोय, त्यामुळे हा उभयान्वयी शब्द आहे. घर म्हणजे माणसाच्या गरजांचे विरोधक. यापैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे विचारले तर माणसाच्या गरजांचे विरोधक. तुम्ही जर नीट उतारा वाचला असेल तर माणसाचा खरा मित्र घर आहे, मानवी संस्कृतीचे प्रतीक हे घर आहे आणि मानवीकरण जीवनशैलीचा साथीदार आहे घर. हे 3 ऑप्शन 1, 2 आणि 3 आहेत. तर तिसरा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर पुढचा जो आहे प्रश्न, ज्यामध्ये निसर्गाच्या प्रत्येक प्राणी कळपात राहतो, तो कळप हा जो शब्द आहे समूहवाचक शब्द आहे. त्यामध्ये पुढचा जो आहे घर पुढीलपैकी काय देत नाही, तर संपत्ती देत नाही. बाकी निवारा देतो, स्थैर्य देते, संरक्षण पण देतं, संपत्ती देत नाही. 97वा प्रश्न आहे, घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो, तर घराला माणसाच्या स्वभावामुळे, म्हणजे माणसाचं बिहेवियर कसं असतं त्यानुसार आपण म्हणतो की हा माणसं कसं आहे, त्याचं घर कसं आहे, हा माणूस चांगला आहे वाईट आहे, त्याच्या माणसाच्या स्वभावामुळं. 58वा प्रश्न, तो घरात आणून ठेवतो, अधोरेखित काय आहे, तर आणून ठेवणे, आणण्याची ही क्रिया आहे आणि ठेवणे ही पण एक काय करतोय क्रियाच आहे, तर संयुक्त क्रियापद आहे. 99वा, प्रमाणे पुढील कोणती बाब घराला लागू होत नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं समूह हा जो आहे तर हा लागू होत नाही, हा शब्द लागू होत नाही घराला. त्यानंतर आहे हा जो कविता होती हिरवेगार गालीची, याचा जो आता आपण उत्तर डायरेक्ट बघूयात. 100वा प्रश्न होता, छान माझी सोनुकली असे फुलराणी कोणाला म्हणते, तर वाऱ्याला म्हणते. संध्याकाळी हळूच कोण डोकावून पाहतं, तर फुलराणी, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर झोके घ्यावे गावी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा, तर सगळ्यात महत्त्वाचं क्रियापद हे उत्तर आहे. त्यानंतर 103, अव्याज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, अव्याजचा होईल प्रेमळ. त्यानंतर फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणय चंचला हा शब्द काय आहे, तर विशेषण आहे. प्रणय चंचला हा विशेषण आहे. आईच्या मांडीवर बसून फुलराणीचा हट्टी स्वभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, हट्टी स्वभाव, की ती आईच्या मांडीवरतीच बसून राहते. त्यानंतर 106, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं ही पेडॉलॉजीच होतं. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरण वेग मिळतो. मुद्रित संपन्न म्हणजे छापील स्वरूपातील जो काही वस्तुसंग्रह बनवल्यानंतर त्याला एक वेग मिळतो. रडणे, हुंकारणे, बडबड ही सर्व कोणत्या स्वस्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत, प्री भाषिक, यानी की याला आपण प्री लिंग्विस्टिक असं म्हणतो, म्हणजे बोलण्याच्या अगोदरची प्रक्रिया. ही जवळपास 2 वर्षाच्या मुलांमध्ये चालते. त्यानंतर गर्वित वर्गात आपल्या मित्रासोबत हिंदी गप्पा मारतोय तेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली की तो इंग्रजीत उत्तर देतो. हे कशाचे उदाहरण आहे, तर हे भाषा बदल, ऑप्शन नंबर 4 याचा आहे, कोड लँग्वेज डिकोडिंगचं. प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित आउटकम याचा उल्लेख असतो. याचा अर्थ जो वर्गातील विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होतो तो, म्हणजे जी शेवटी क्लास संपल्यानंतर जो काही विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, तर हे ऑप्शन नंबर 2 आहे, वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारा बदल. प्रश्न 110, प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित हे विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन आहे. पुन्हा एकदा ऑप्शन ते यामध्ये नीट वाचू शकता, ते वर्तन व्यवहारातील परिवर्तन हे आहे. त्यानंतर 111,
तुमच्या फोनमधील संपर्क सूचीत नंबर शोधणे याचे कशाचे. आता हे संपर्क सूची नंबर म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही तुमच्या काय करू स्पेसिफिक कोणाच तरी नाव शोधताय. सपोज तुमचा मित्र असेल, सर्च करून नाव शोधताय म्हणजे तुम्ही काय करताय त्याचं स्कॅनिंग करताय म्हणजे निहाळताय म्हणजे बारीक वाचन. त्यानंतर 112 विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्दाचा संदर्भ समजून सांगणे. हे शब्द नीट जपून ध्यानात ठेवायला मदत करतो. ऑप्शन नंबर 2 होईल याचं. 113 अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतःतील पात्र काही वेळा नसतो ही आणि निवेदनही करतो याला काय म्हणाल, तर याला कथन म्हणाल. ऑप्शन नंबर 4 कथन. तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचे. यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल, तर सगळ्यात महत्त्वाचं डिस्कशन. कारण डिस्कशनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा मला मग ते चुकीचे उत्तर देऊ किंवा काही, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन होईल. सादरीकरणात होणार नाही, पाठांतरणात तर होणारच नाही, आदर्शकरणात. तर डिस्कशन हे उत्तर आहे. 115 एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध शब्दांची पद्धत ऐकतो, शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणाल, तर सगळ्यात महत्त्वाचं हा वरून खाली म्हणजे शब्द ऐकतोय नंतर शब्दांचा क्रम ऐकतोय. तर हे झालं अधोगामी म्हणजे बॉटम डाऊन, सॉरी याला टॉप डाऊन आपण बोलू शकतो. अधोगामी. 116 कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपयुक्त ठरू शकते. तर सगळ्यात महत्त्वाचं कथा वाचताना म्हणजे प्रोसेस चालू आहे, तर विद्यार्थ्यांना कथेतील घटकांचा अनुमान लावण्याची चर्चा करतात हे होणार नाही, कारण विद्यार्थी हा शिकूच राहिला किंवा वाचतोय. विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात, तर हे उत्तर होईल तुमचं करेक्ट. ऑप्शन नंबर 2 विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात. त्यानंतर 117 एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगणे. याने म्हणजे तुम्हाला त्यांच्या क्रिटिकल थिंकिंगला वाव दिलेला आहे. तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते, तो ऑप्शन नंबर 4 होईल. तुमच्या विद्यार्थ्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पना क्षमता विकसित होईल. कल्पना क्षमता विकसित होणार आहे. त्यानंतर प्रश्न 118 भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे, त्यानंतर कामगिरी बघणे, समेटिव्ह. तर या ठिकाणी जर आपण बघाल तर याचे 2 उत्तर वाटत आहेत की त्यांचे समग्र किंवा समेटिव्ह मूल्यमापन हे देखील होऊ शकतं, की कारण आपण मूल्यमापन करतोय भाषेचं संपल्यानंतर, एखादा धडा शिकवल्यानंतर तुम्ही त्यांचं मूल्यमापन करू शकता, किंवा मग भाषेचे प्रभुत्व पाहणे हे पण होऊ शकतं. तो ऑप्शन 2 आणि 4 हे तुम्ही बघू शकता. 119 म्हणजे 118 मध्ये थोडंसं डाऊट वाटते. 119 शैक्षणिक साधनांचा उपयोग उद्दिष्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तो ऑप्शन ए होईल. त्यानंतर 120 तुमची एका विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते. तर हे काय उदयीमान वाचन आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बाकीचे ऑप्शन वाचून ते कट पण करू शकता, त्यावरून उदयीमान तुम्हाला कळून जाईल. तर अशा पद्धतीने हे तुमचं या ठिकाणी मराठी भाषा CDP मराठी भाषेचा जो पेपर होता CTET एक्झामचा, तर याची आन्सर की आहे, ही संभाव्य आन्सर की आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर अशा पद्धतीने हे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला CDP असेल, पॅडॉलॉजी असेल त्याची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर परीक्षेच्या अगोदर टाकलेला आदल्या दिवशी जो व्हिडिओ होता निगेटिव्ह टॅगवर्डचा तुम्ही केला असेल तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली उपयोग झाला असता. तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.